अचानकपणे साखरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ या ठिकाणी बसत आहेत। तर साखरीचे दर आता 70 रुपयापर्यंत गेल्यामुळे कुठेतरी या फूड प्रोसेसिंग फॅक्टरी जी आहे, कंपन्या ज्या आहे, याच्यावरती देखील मोठा हातोडा पडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जळगावच्या MIDC या फूड फॅक्टरीमध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 6 प्लांट आहेत। 6 प्लांट पैकी एकच प्लांट या ठिकाणी चालू आहे आणि 5 प्लांट या ठिकाणी बंद असल्याचं सांगण्यात येत आहे। ज्या काही कंपन्या आहेत, साखरीचे दर अचानक वाढल्याने काही कंपन्या या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। तर या ठिकाणी कोट्यावधीचा उलाढाल होणारा जो काही उद्योग आहे तो आता ठप्प होण्याच्या मार्गावर पाहायला मिळत आहे। तर रोजगारासंदर्भात पण जर विचार केला तर काही याच्यावरती डिपेंड असलेले जे काही रोजगार आहेत, त्याच पद्धतीने हातमजुरी करणारे कामगार आहेत, त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहेत। आपल्यासोबत या फूड प्रोसेसिंगचे जे मालक आहेत फॅक्टरीचे, सुनीलजी पाटील आपल्यासोबत जुळलेत। आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, अचानकपणे साखरीचे दर या ठिकाणी वाढता आहेत, काय परिणाम होतोय नेमका आणि तुम्हाला काय संकटांना फेस करावं लागतंय? याचा परिणाम आमच्या प्रोडक्शन कॉस्टवर होत आहे। जसं आम्ही जेव्हा 45 रुपये शुगरचा रेट होता तेव्हा आम्ही ऑर्डर घेतलेली आहे आणि अचानक रेट 70 रुपयापर्यंत गेला। तर त्या ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी आम्हाला आता लॉस होतोय। निश्चितच, पण जर बघितलं तर आजचा साखरेचा दर काय आहे आणि ज्या ठिकाणी आता आपले 6 प्लांट आहेत, 6 पैकी एकच प्लांट चालू आहे, नेमकं काय संकटांना सामोरं जावं लागतंय आपल्याला? आता जसं आहे, आता आम्ही जर जास्त रेट नाही कधी कोणाला मटेरियल देण्याचा विचार केला तर समोरची पार्टी त्या रेटमध्ये मटेरियल घ्यायला तयार नाही। त्यांचं पण म्हणणं असं आहे की जर आम्ही जास्त रेटने घेतल्याने उद्या जर शुगरचे रेट एकदम कमी झाले तर मग आमचं मटेरियल कोण घेणार आहे? त्यामुळे ते पण ऑर्डर देत नाहीये। त्याच्यामुळे जवळपास आता प्रोडक्शन कॅपॅसिटी 10% वर आम्ही करून टाकलेली आहे। पण एकीकडे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती कंपन्या ह्या फूड प्रोसेसवर असतात, फूड प्रोसेसिंग करत असतात आणि आता सध्याची परिस्थिती काय, किती कंपन्या या ठिकाणी चालू आहेत आणि किती टक्के कंपन्या बंद आहेत? जळगावमध्ये जवळपास 30-40 कंपन्या आहेत ज्या फूड प्रॉडक्ट बनवतात। तर त्यापैकी जवळपास 20-30 कंपन्यांनी ते प्रोडक्शन थांबवलेलं आहे। 20 कंपन्यांनी जवळपास, आणि ज्यांचं आहे ते 10% 20% पर्यंत प्रोडक्शन ज्या पेंडिंग ऑर्डर आहे कंप्लीट करण्यासाठी चालू आहे फक्त। पण या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी रोजगारांवर रोजगारांचं जे काही आहे, हातमजुरीदारांचं यांच्या उपासमारीची वेळ येते, निश्चित त्यांच्यावर परिणाम तो होईलच। आणि किती टन साखर आपल्याला या ठिकाणी लागते एकंदरीत दिवसाला जर विचार केला तर? आपण ते एकीकडे सांगता आहेत की 40 कंपन्या या फूड प्रोसेसिंग मध्ये आहेत, त्याच्यात साखरेचा वापर होतो, पण या सर्व गोष्टी किती टन साखर आपल्याला या ठिकाणी लागते? तरी पण या 40-50 कंपन्यांना महिन्याला 400 ते 500 टन शुगर लागतच असेल। या सगळ्या गोष्टींकडे सरकारकडे आपली काय मागणी असेल? कारण आता साखरेचे दर वाढतायत, उपासमारीची वेळ येते, मोठ्या आपण कर्ज काढलेले आहेत, बँकेचे हप्ते असतात, सगळ्याच गोष्टींना आता तुम्हाला फेस करायचं आहे। तर सरकारकडे आपली काय मागणी असेल? आमचं सरकारला एकच मागणी आहे की रेट नियंत्रणात ठेवावे आणि स्थिर ठेवावे। स्थिर रेट असले तर आम्हाला समोरच्या पार्टीला रेट कोट करता येतील व्यवस्थित, जेणेकरून आम्ही तो बिझनेस व्यवस्थित चालू शकतो। जर रेटच फ्लक्च्युएट होत राहिले तर आम्हाला उद्या काय रेट द्यायचा, आज काय रेट द्यायचा, हे मोठा प्रॉब्लेम होता। निश्चितच जर बघितले तर एकीकडे साखरीचे रेट हे स्थिर नसल्याने कुठंतरी सर्वसामान्यांच्या खिशाला तर जड बसतेच आहे, पण याचा थेट परिणाम उद्योजकांवर पण होत असल्याचं पाहायला मिळत आहे। काही मजूर जे फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये काम करत आहेत यांच्यावर देखील उपासमारीची वेळ या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर 40 कंपन्यांपैकी फक्त 20 कंपन्या या ठिकाणी सुरू असल्याचा दावा या ठिकाणी उद्योजक करत आहेत। तर पेंडिंग ऑर्डर या ठिकाणी जी आहे ती पेंडिंग ऑर्डर काढल्यानंतर ह्या देखील कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावरती असल्याचं मत यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। तर गव्हर्नमेंटने या ठिकाणी साखरेचा दर जो आहे तो एक फिक्स करावा, जेणेकरून उपासमारीची वेळ होणार नाही आणि जी काही आम्ही दर ठरवतोय ते दर फ्लेक्झिबल न ठेवता स्थिर राहतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता सरकार यावर काय निर्णय घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।